जगादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचा 14वा अध्याय वाचतो. त्याच्यामध्ये संतर्पण आणि अपतर्पण किंवा लंघन आणि बृहण या संदर्भामध्ये संपूर्ण विचार आहे. हे जे दोन महत्वाचे उपक्रम आणि म्हणूनच त्याला द्विविध उपक्रमणीय असं म्हटलंय. दोन उपक्रम कुठले, तर एकतर लंघन करायचंय किंवा बृहण करायचंय, म्हणजेच एकतर अपतर्पण करायचंय किंवा संतर्पण करायचंय. मग आता ते काही श्लोक त्यातले वाचून झालेले आहेत. ऑलमोस्ट 20व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे. आणि ते करत असताना मुख्यतः आतापर्यंत की लंघन म्हणजे काय, बृहण म्हणजे काय, त्याचे कोणते वेगवेगळे प्रकार आहेत इथपर्यंत आपण बघितलंय. आता त्यानंतर प्रत्यक्ष अपतर्पणाची म्हणजे मेदोरोगाची चिकित्सा काय आहे हे आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपले 20 श्लोक झाले. आज आपण 21व्या श्लोकापासून सुरुवात करतोय पुढे. ओके. अतिस्थौल्या पचिमेह ज्वरोदर भगंदरान कास संन्यास कृच्छ्राम कुष्ठादी नती दारुणान. यानंतरचं जे आहे त्याच्यामध्ये तत्र मेदो निलश्लेष्म नाशनम सर्व मिश्यते. मग आता हे असं सगळं असताना म्हणजे अतिबृहण झालेलं असताना म्हणजे अतिस्थौल्याची चिकित्सा देताना काय करायला पाहिजे, तत्र मेदो अनिल श्लेष्म नाशनम सर्व मिश्यते. म्हणजे मेदाचा, अनिल म्हणजे वायूचा आणि कफाचा नाश करावा. सर्वम इष्यते असं म्हटलंय. म्हणजे एक करून उपयोग नाही बरं का, या सगळ्याच गोष्टी करायला पाहिजेत. मग सगळ्या गोष्टी म्हणजे कुठल्या, तर मेद कमी पण व्हायला पाहिजे. मेद कमी होत असताना बऱ्याच वेळेला आशयाच्या ठिकाणी शुष्कता आल्यामुळं वात वाढायची शक्यता असते. आणि म्हणून तसं जर झालं तर मग मात्र तिथे काय करायला पाहिजे आपण, तर आपल्याला कंपल्सरीली तिथे वाताचं सुद्धा शमन करायचंय. आणि म्हणून मेदाचं शमन आणि वाताचं शमन हे एकाच वेळेला आपल्याला करायचंय, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे करत असताना वात शमन झाल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण बघितलंय की बृहणम वायोः शमनमेव, वायूचं शमन करणं हे एक बृहण आहे. असं आपण बघितलेलं होतं की वायूचं शमन झालं म्हणजे जर का बृहण व्हायला लागलं तर मग ही चिकित्सा कशी काय होईल, तर वायूचं शमन तर करायचंय पण त्याच्याच बरोबरीनं कफाचं सुद्धा नाशन करायचंय. आणि तसं झाल्यामुळे काय होईल, तर विशेषत्वानी मेदाची म्हणजे स्थौल्याची चिकित्सा होईल. म्हणून तिन्ही गोष्टी म्हणजे वाताचं शमन करणं, मेदाचं लेखन करणं आणि कफाचा नाश करणं, ह्या तिन्ही गोष्टी ऍट अ टाइम आपल्याला करायच्या आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग यानंतर आणखीन एक गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये काय काय औषधं वापरायची ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. मग ही औषधं कुठली वापरायची, तर कुलत्थ जूर्ण शामाक यव मुद्ग मधुदकम मस्तुदंडा हतारिष्ट चिंता शोधन जागरणम मधुना त्रिफला लिहात गुडुचीम भयांगनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर आता ह्या सगळी जी काही औषधं सांगितलेली आहेत ही मेदोरोगाची चिकित्सा म्हणून सांगतात. मग ही मेदोरोगाची चिकित्सा जी आहे ना, तर त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये कुलत्थ जूर्ण, जूर्ण म्हणजे ज्वारी, चूर्ण नाहीये बरं का तो शब्द, हे लक्षात घ्यायला पाहिजे. कुलत्थ जूर्ण, जूर्ण म्हणजे ज्वारी. आणि काय तर कुलत्थ जूर्ण शामाक यव मुद्ग मधुदकम. यव वापरावेत, मुद्ग वापरावेत, मूग वापरावे आणि मधुदक, मधुदक म्हणजे मधाचं पाणी, ह्या गोष्टी वापरात. आणि इथनच हा रेफरन्स घेऊन लोक सकाळी सकाळी रोज गरम मध पाणी पित असतात. पण इथला रेफरन्स बरोबर आहे, पण त्याच्याच बरोबरीने अजून एक गोष्ट महत्वाची आहे की मध हा गरम करू नये, तो संस्कार विरुद्ध आहे असंही सांगितलेलं आहे. सो त्या दृष्टीने आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे आपल्याला करायचं नेमकं काय आहे. तर तिथे साधं म्हणजे काय म्हणू आपण ज्याला, मध जो आहे ना, तर तो वापरत असताना तो नॉर्मल म्हणजे रूम टेम्परेचरचा असायला पाहिजे. गरम पाणी तिथे करण्याची काही आवश्यकता नाहीये. मग इथे काय काय वापरा, कुलत्थ वापरत, कुळीत वापरावे. आता कुळीत काय करतात, तर कुळीत जर का आपण बघितलं ना, तर ते बेसिकली मेदाचं लेखन करतात, भेदन करणारे असे कुळीत आहेत. मग आता हे भेदन करणारे जर का कुळीत आहेत तर मग त्याचा उपयोग कसा होतो हे सुद्धा आपण बघायला पाहिजे.
आता कुळथाचं जे औषध किंवा कुळथाचा जो काढा आहे, तर तो आपण इतरत्र कुठे वापरत असतो. तर तिथे जर बघितलं तर हे जे असतात की नाही पथरी ज्याला आपण म्हणतो किंवा युरिनरी स्टोन, किडनी स्टोन जिथे आहेत, तर तिथे हे वापरलं जातं. विशेषतः प्रामुख्याने कुलथ किंवा कुळीथ म्हणजे भेदनाचं काम करणारे कुळीथ आहेत. हं. आणि भेदनाचं काम करत असल्यामुळं प्रामुख्याने काय करतात ते, तर शरीरामधले जे जे बंध आहेत, तर ते बंध आहेत ते काढून टाकणं आणि मुख्यतः शरीरामध्ये जी जी स्रोतस आहेत ती मोकळी करणं ही गोष्ट कुळीथ करतात. आणि म्हणून मेदाच्या विकृतीमुळं स्रोतस लिप्त होणं हा भाग कमी करायचा असेल तर कुळथाच्या काढ्याचं कढण हे जर का रोजच्या रोज पेशंटला दिलं गेलं ना तर वजन कमी यायला अतिशय चांगला उपयोग होत असतो त्याचा. सो त्या दृष्टीने आपण एक इथे याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर जूर्ण म्हणजे ज्वारी वापरावी. तर रोजच्या खाण्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला आजकाल बघतो की आपण गहू वापरतो. पण गहू संधान करणारा आहे, भेदन करणारा नाहीये. आणि म्हणून ज्वारी जी आहे ना, तर ती पोटाला शौल्याच्या दृष्टीने जर बघितली तर महत्वाची, मेदोरोगाच्या दृष्टीने बघितली तर महत्वाची, प्रमेहाच्या दृष्टीने बघितलं तर महत्वाची. त्याच्यानंतर आहे शामाक. शामाक म्हणजे सावे म्हणतात त्याला, म्हणजे एक धान्य आहे वेगळं. त्याच्यानंतर यव म्हणजे सातू, जसं बार्ली म्हणतात ना त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर मूग आणि मधुदक म्हणजे मधाचं पाणी. त्यानंतर मस्तू दंडा हतारिष्ट चिंता शोधन जागरम. हे सांगितला, योग सांगितला. काय काय वापरत तर कुलत्थ चूर्ण शामाक यव मुद्ग मधुदकम मस्तू दंडा हतारिष्ट. मस्तू म्हणजे काय तर दह्याची जी निवळ असते, दधी मस्तू ज्याला आपण म्हणतो ते वापरावं. आता दही सगळीकडे निषिद्ध आहे, पण ही निवळ आहे ना ती सुद्धा प्रचंड अभिषंधी असते. आपण जर बघितलं ना तर ही जी दह्याची निवळ असते तर त्याचा विचार जर का आपण केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतं तर चिकट अभिसंधी असा, चिकट नाही म्हणता ना येणार, स्राव येणारा, पाझर फुटणारा असा पदार्थ आहे. आणि त्याचमुळे त्याचं गामित्व जे आहे ना तर ते सगळ्या स्रोतसांमध्ये आहे. आणि ते स्रोतसांमध्ये वेगवेगळं गामित्व असल्यामुळं महत्वाचा भाग असा येतो की आपल्याला त्या ठिकाणी विशेषत्वाने त्या स्रोतसांपर्यंत पोहोचणं ही गोष्ट चांगली जमते आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये निवळ वापरायची आहे. तो मस्तू दंड हता रिष्ट. दंड हता म्हणजे काय तर ताक असं म्हणलं. दंड हता म्हणजे तुम्हाला माहिती असेल ताक करण्याचा एक हे असतो, रवी असते. आणि ती जी रवी असते ना तर त्या रवीनी विशेषत्वानी आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी किंवा दंड हत म्हणजे दंड म्हणजे ती रवी आणि त्यांनी हत केलेलं दही या अर्थाने आलेलं आहे ते. आणि म्हणून दंड हत असं जे ताक आहे ते म्हणजे दह्याला हत केलेलं, मारलेलं असं जे ताक आहे ते. तर त्याच्यामध्ये काय करावं, मस्तुदंड म्हणजे ताक वापरावं. त्याच्यानंतर अरिष्ट म्हटलेलं आहे. तर अरिष्ट म्हणजे काय? तर आपण बघतोय की अरिष्ट म्हणत असताना वेगवेगळी अरिष्ट विशेष करून ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मेदोपाचक अशा गोष्टी वापरून जी अरिष्ट केली जातात, तर ती अरिष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. आणि म्हणून अरिष्ट वेगवेगळी ह्या चिकित्सेमध्ये वापरायला हवेत. त्याच्यानंतर आणखीन काय करावं, मस्तुदंड दंडाहत अरिष्ट चिंता शोधन जागरम असं म्हटलेलं आहे. चिंता करावी असं म्हटलंय बरं का. चिंता म्हणजे विचार खूप सारे करावेत. विचार केल्यानंतर काय होणार आहे तर विचार केल्यामुळं चिंता जी आहे ना तर त्यांनी वाताची वृद्धी होत असते. वाताची वृद्धी म्हणजे लेखन, कर्षण या अर्थाने होत असते आणि म्हणून त्याचा उपयोग होतो आणि म्हणून चिंता करावी. शोधन करावं. शोधन म्हणजे दोन पद्धतीचं हे शोधन लक्षात घ्यायला पाहिजे आपण. हे शोधन कुठलं? तर वेगवेगळी पंचकर्म. त्या पंचकर्मांमधनं वेगवेगळ्या दोष काढून टाकण्यासाठी म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी करतो तर ती पंचकर्म करावी. त्याच्यानंतर आणखीन काय करावं, शोधन आणि जागरम असं म्हटलंय, जागरण करावं. जागरण केल्यानंतर काय होणार आहे तर शरीरामधला जो अतिरिक्त कफ आहे ना तर तो कमी होतो आणि अतिरिक्त कफ कमी झाल्यामुळं शरीरामधलं जे वजन आहे वाढलेलं तर ते कमी यायला मदत होते. आणि म्हणून चिंता शोधन जागरम. आणखीन काय तर मधुना त्रिफला लिहात गुडूची मग भयांगनम. मधुना त्रिफला लिहात, मधुना मधासह त्रिफला लिहात, त्रिफला चूर्ण आहे तर त्याचा लेह करावा म्हणजे त्रिफला चूर्ण आणि मध
दोन्ही एकत्र करून त्याचं चाटण करून घ्यावं. मधुना त्रिफला लिहा आणि काय घ्यावं तर गुडूची अभयांगनम, गुडूची घ्यावी. आणखीन काय घ्यावं तर अभया घन घ्यावा. घन म्हणजे मुस्ता. म्हणजे काय काय वापरावं इथे तर आपल्याला सांगितलंय की गुडूची वापरावी, अभया वापरावी, मुस्ता वापरावा. आणि हे कशाबरोबर घ्यायचंय तर हे सगळं मधाबरोबर घ्यायचंय. त्रिफला चूर्ण, गुडूची, अभया, मुस्ता ह्या गोष्टी मधाबरोबर घ्या. आणि रसांजनस्य महतः पंचमूलस्य गुग्गुलोः. आता गुग्गुल वापरावं. त्याच्यानंतर पंचमूळ म्हणजे लघुपंचमूळ जी आहेत ती आणि रसांजन. रसांजन म्हणजे दारू हळद किंवा दारू हळदीचा घन या गोष्टी तिथे वापराव्यात. हे काय करतं तर रसांजन जी दारू हळद आहे ना ती सुद्धा उत्तम मेदाचं लेखन करणारी आहे आणि म्हणून आणि त्याच्याबरोबर काय तर पंचमूल की जे वाताचं शमन करणार आहे किंवा वात कमी करणार आहे लघुपंचमूळ. आणि गुग्गुल की जो रसायन पण आहे परंतु त्याला पलंकष असं गुग्गुळाचं दुसरा पर्यायी नाव आहे. पलंग म्हणजे काय तर मांसाला खाणारा म्हणून पलंकष. तर हा पलंकष किंवा गुग्गुळ जो आहे ना तो ह्या दृष्टीने महत्वाचा आणि म्हणूनच विशेषत्वाने आपण बघतो की या योगांना खूप महत्व येतं. त्याच्यानंतर रसांजनस्य महत्व पंचमूलस्य गुग्गुलोः शिलाजतु प्रयोगश्च स अग्निमंथ रसोहितः. आणि काय करावं तर शिलाजताचा उपयोग करावा. कशाबरोबर तर अग्निमंथाबरोबर. अग्निमंथ एक वनस्पती आहे. सगळ्यांनाच तुम्हाला माहिती असेल. ही वनस्पती काय करते तर अग्नी त्याच्यातनं मंथन केल्यानंतर उत्पन्न होतो म्हणून त्याला अग्निमंथ असं म्हटलं जातं. मंथन केल्यानंतर अग्नी उत्पन्न होतो म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की बरेच वेळेला वेगवेगळ्या गुहांमध्ये वगैरे माणसं राहायची आणि अग्नी खूप महत्वाचा भाग होता त्यावेळेला आणि मग हे अरणीचं लाकूड किंवा अग्निमंथाचं लाकूड आणलं जायचं. अग्निमंथाची जशी काय म्हणू आपण खल छोटा तयार केला जायचा. त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची म्हणजे ज्याला सेरेशन्स असतील अशा पद्धतीची ती रवी बनवली जायची आणि त्या खलामध्ये ती रवी घालून ते चांगलं जोरात घुसळलं जायचं. आणि अग्निमंथामध्ये एक विशिष्ट गोष्ट असते की एक क्षण असा येतो की त्या घर्षणाने उत्पन्न झाल्यानंतर गरम झाल्यानंतर तिथे ती ठिणगी पडते किंवा ते पेटतं. तर हा जो अग्नी आहे अग्निमंथातनं आलेला मग तो गवताच्या ह्याच्यावरती टाकून तो अग्नी कॉन्झर्व केला जायचा. आणि मग हा अग्नी नेहमी नेहमी ही अरणीची लाकडं मिळत नसायची किंवा उन्हाळा नाहीये पावसाळा आहे तर त्याचं घर्षण चांगलं होऊन उष्णता नाही वाढणार मग त्याच्यामध्ये झिणगी नाही यायची आणि हा अग्नी उत्पन्न करणं हे खूप महत्वाचं काम असायचं आणि म्हणून वेदांमध्ये एक पद्धत जी आहे ना तर त्याच्यामध्ये 4 अग्नी वेगवेगळे सांगितलेले आहेत की हे त्या त्या ठिकाणी मेंटेन करायलाच पाहिजेत आणि म्हणून अग्नीला महत्व आहे आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये तेव्हापासूनची ती पद्धत आहे की दिवा कंटिन्युअस तेवता ठेवला जातो किंवा ज्याला आपण नंदादीप म्हणतो तर असा ठेवला जातो. असं केल्यामुळं काय होतं तर नंदादीप 24 तास ठेवल्यामुळं अग्नीची सोय आपल्याकडे झालेली आहे आणि म्हणून विशेषत्वाने अग्नी ठेवण्याची किंवा त्याच्यामुळं बाकी इतर हवा शुद्ध होणं वगैरे ह्याही गोष्टी त्याच्यातून मिळत असायच्या. सो हा सगळा भाग जो आहे ना तर तो अग्निमंथाच्या संदर्भामध्ये म्हणून सांगितला. सो शिलाजतु प्रयोगश्च स अग्निमंथ रसो हितः. अग्निमंथाबरोबर हा हितकर आहे असा. त्याच्यानंतर आता अजून एक योग सांगितलाय म्हणजे आता 3 बघितले आपण. कुलत्थ चूर्ण शावाक यवमुद्गमधूदकम मस्तुदंडा हतारिष्ट चिंता शोधन जागरम. इथपर्यंत एक. दुसरा मधुना मधाबरोबर काय काय घ्या तर त्रिफला लिहा. मध आणि त्रिफळा हा एक योग. त्याच्यानंतर अजून एक मधासोबतच घ्या पण काय घ्या गुडूची अभया घन रसांजन पंचमूलस्य गुग्गुलोः आणि शिलाजतु प्रयोगश्च स अग्निमंथ रसो. त्याच्यानंतरचा जो योग सांगितलेला आहे तो म्हणजे विडंगम नागरम क्षारम काल लोह रजो मधु यवामलक चूर्णंच योगोती स्थौल्य दोषजित. विडंग म्हणजे वावडिंग ज्याला आपण म्हणतो, नागरम मुस्ता, क्षार क्षार म्हणजे इथे यवक्षार हे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर काललोह. काललोह म्हणजे काय तर ज्याला आपण लोह भस्म म्हणतो तर ते घ्यायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून काय घ्यायचंय रजो मधुः. काल लोह रज. लोह रज असा शब्द आहे. रज म्हणजे भस्म या अर्थाने येतं बरं का ते. आणि काल म्हणजे ज्याच्यावरती संस्कार केले गेलेले आहेत म्हणून इथे आपण काय म्हणतो लोहाचं भस्म ही गोष्ट त्या ठिकाणी वापरू शकतो.
यव आमलक चूर्णंच, त्याच्यामध्ये अजून काय घाला, तर यवाचं चूर्ण आणि आमलकीचं चूर्ण हे घाला. तर हे काय करतं, तर योग हा अतिस्थौल्य दोषजित, अतिस्थौल्य ज्यांना आहे तर ते स्थौल्य सुद्धा नाश करणार किंवा त्या दोषाला जिंकणार असा हा योग आहे असं सांगितलेलं आहे. हा दवाखान्यामध्ये आपण बरेच पेशंट्स मध्ये सुद्धा वापरलेला आहे आणि त्याचा परिणाम खूपच चांगला येतो असं एकंदरीत दिसतं. सो ह्याच्यामध्ये काय काय वापरावं, तर विडंगम नागरम क्षारम काल लोह रजो मधु यवा अमलक चूर्णांच योगोती स्थौल्य दोषचित. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तर विडंग जे आहे ना ते सुद्धा रसायन आहे, मुस्ता आहे, त्याच्यानंतर लोह रसायन म्हणून वापरतो, मध काय म्हणतो आपण योगवाही आहे, आमलकी रसायन आहे. तर ह्याच्यामध्ये बरेचशी औषधं जर का आपण बघितलं ना तर रसायन या पद्धतीची ही औषधं आहेत. आता आपल्याला प्रश्न पडेल की आपल्याला लेखन करायचंय ना की गृहण करायचंय आणि तरी सुद्धा एवढी रसायन औषधं वापरलेत. तर शिलाजीत सुद्धा तसंच आहे की शिलाजीत सुद्धा रसायन आहे परंतु लेखन करणारं रसायन आहे. मग ह्या योगामध्ये जी जी औषधं सांगितली आहेत किंवा या योगामध्ये ज्या ज्या औषधांचं वर्णन आलेलं आहे, हे सगळे जे औषधं आहेत ना तर ते विशेष करून मेदाची रसायनं आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मेदाची रसायनं असल्यामुळं काय होतं, तर मग त्यामुळं त्याचा परिणाम जो आहे तो मेदावरती तर येतोच आणि मेदावरती येत असताना मेदाचं लेखन होऊन इतर धातूंचं पोषण होणं हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये येतो आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची. सो वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या ज्या सांगितलेल्या आहेत हे योग ते महत्वाचे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. सो विडंगम नागरम क्षारम काल लोह रजो मधु यवामलक चूर्णंच योगोती स्थौल्य दोषजित. अजून एक पुढे योग सांगतात, व्योषकट्व वराशी गुरु विडंगाती विशास्थिरा हिंगू संवर्चलाचाजी यवानी धान्य चित्रकाहा निशे बृहत्यौ हपुषा पाठा मूलंच केंबुकात. अजून काय काय वापरावं त्याच्यामध्ये, तर अजून काही विशिष्ट औषधं सांगितलेली आहेत. मग ह्या विशिष्ट औषधांमध्ये कुठलं आहे अजून, तर व्योष कट्व वराशी गुरु विडंगाती विशास्थिरा. व्योष म्हणजे त्रिकटू, म्हणजे त्रिकटू म्हणजे सुंठ मिरे पिंपळी. मग ही सुंठ मिरे पिंपळी, कटू, कटू म्हणजे कडू, कडू म्हणजे फुटकी, व्योष कटू. त्याच्यानंतर वीरा, वीरा म्हणजे कोण, तर त्रिफळा या अर्थाने आले. व्योष कट्व वीरा शिग्रू, शिग्रू शेवगा, शेवग्याची साल वापरायची. विडंग, पुन्हा एकदा विडंग आलाय लक्षात घ्या. अतिविषा आणि स्थिरा. अतिविषा विडंग अतिविष, अतिविष म्हणजे आपण जे बालचतुर्भद्रामध्ये वापरतो ते अतिविष. आणि स्थिरा, स्थिरा म्हणजे सालवण आणि पिठवण ह्याच्यापैकी सालवण. स्थिरे असं जर आलं तर दोन्ही सालवण आणि पिठवण, ज्याला शालीपर्णी पृष्ठीपर्णी म्हणतो. पण स्थिरा म्हणजे शालीपर्णी या अर्थाने. हिंगू संवरचल अजाजी, हिंग संवरचल आणि अजाजी म्हणजे जिरे. यवानी, यवानी हे सुद्धा ओवा किंवा जिरे या अर्थाने घेतलं जातं. आणि धान्य चित्रका हा म्हणजे जिरे, ओवा, धान्य, धने आणि चित्रक ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत तर त्या ह्या योगामध्ये वापराव्यात. आणखीन काय ह्याच्यामध्ये आहे, तर निशे बृहत्यौ हपुषा. निशे, निशे म्हणजे हे द्विवचन आहे, म्हणजे निशा आणि अजून एक निशा. दोन निशा कोण, तर एक हळद आणि दुसरी दारू हळद, आणि म्हणून हळद दारू हळद. बृहत्यौ पुन्हा द्विवचन आहे म्हणजे रिंगणी आणि बृहती. हपुषा, हपुषा हे एक द्रव्य आहे. पाठा मूलंच केंबुकात, केंबुकात मूलम म्हणजे केंबुकाचं मूळ. आता केंबुकम म्हणजे काय, तर आता बऱ्याच वेळेला आपण गार्डन मध्ये वगैरे लावलेले इन्सुलिन प्लांट्स बघत असतो तर ते म्हणजे केंबुक अशा अर्थाने येतं. केंबुक जे आहे ना तर त्याच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने ती अशी पानं सर्कल सर्कल मध्ये वरती आलेली असतात आणि आजकाल ज्याला इन्सुलिन प्लांट म्हटलं जातं ते प्रत्येक एक पान रोज जर खाल्लं तर शुगर कंट्रोल मध्ये राहते असं म्हणलं जातं. आता गंमत बघा तुम्ही, आता हे नवीन रिसर्चनी ह्या गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत की इन्सुलिन प्लांटचं रोज एक पान खाल्ल्यानंतर हे होतं म्हणून की इन्सुलिन शुगर जी आहे ती नॉर्मल राहते. पण आता मेदोरोगाची चिकित्सा ही प्रमेहाप्रमाणे करावी, रादर प्रमेहाची चिकित्सा ही मेदोरोगाप्रमाणे करावी असं सांगितलेलं आहे. आणि मेदोरोगाच्या चिकित्सेमध्ये केंबुका आलेला आहे. याचाच अर्थ काय की त्याचा उपयोग प्रमेहावरती सुद्धा होणार आहे. आणि म्हणून निषेध बृहत्यौ हपुषा पाठा मूलंच केंबुका एषां चूर्णम मधुघृतम तैलंच सदृशांशकम. या सगळ्याचं चूर्ण आणि काय घ्यायला हवं, तर मधु, घृत आणि तैल
सदृशांशकम, सदृश अंशकम, अंशक म्हणजे समप्रमाणामध्ये, सदृश, सदृश म्हणजे सम आणि अंश म्हणजे प्रमाण. तो ह्या सगळ्यांचं चूर्ण समभाग आणि मध, तेल आणि घृत हे सगळं घालावं. आणि ते जे आहे ना, तर ते काय करतं, तर सप्तुभी षोडश गुणैर युक्तम पीतम निहंतेतात. हा जो सत्तू आहे तर हा काय करतो, तर युक्तीने पिलेला असताना तो निहंती, निहंती किम निहंती, तर अतिस्थौल्यादिकान सर्वान रोगान्यन्याश्च तद्विधान. अतिस्थौल्य इत्यादी हे सगळे जे रोग आहेत तर त्यांचं हरण करण्यासाठी म्हणून हा षोडश गुणाचा सत्तू जो आहे तो उपयोगी पडतो. यालाच आता इथे सुरुवात कशी आहे, व्योष इथेपासून सुरुवात आहे. व्योष कट्ववरा शीघ्रु विडंगाते विषास्थिरा हिंगो संवर्चला जाजी यवानी धान्य चित्रकाः निचे बृहत्यौ हपुषा पाठा मूलंच केंबुकात एषां चूर्णं मधुघृतं तैलंच सदृशांशकं सप्तुभिः षोडश गुणैर युक्तम पीतम निहंति तत्. हा संपूर्ण जो 16 गुणांचा काय सक्तू सांगितला, तर याची सुरुवात जी आहे ते व्योषपासून आहे आणि म्हणून याला व्योषादी सक्तू असं सुद्धा म्हटलं जातं. हा व्योषादी सक्तू घेतल्यामुळे काय होतं, तर अतिस्थौल्य इत्यादी अनेक रोग बरे होतात. अतिस्थौल्यादिकान रोगा सर्वान रोगांनी अन्यांश्च तद्विधान, अन्यांश्च तद्विधान म्हणजे अतिस्थौल्याप्रमाणे जे जे इतर संप्राप्ती घडून व्याधी घडलेले आहेत तर ते सगळे व्याधी ह्याच्याने बरे होतात. मग त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या व्याधींमध्ये अजून कोण येईल, तर मग त्याच्यामध्ये आता म्हटल्याप्रमाणे प्रमेह येईल किंवा इतर आपण आताच्या ह्याच्यानुसार विचार करतो तर त्याच्यामध्ये इवन पीसीओडी जो आहे ना तर तो सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला बरा करता येईल. सो व्यवसादी सक्तू हे महत्वाचा. आणि त्याच्या बरोबरीनं म्हणजे स्थौल्याबरोबर इतर जे जे व्याधी त्याच्या पाठीमागून येतात ते सुद्धा त्यांनी बरे होणार. मग ते कुठले, तर हृद्रोग कामलाश्वित्र श्वास कास गलग्रहान बुद्धिमेधा स्मृतिकरम सन्नसाग्निश्च दीपनम. इथपर्यंत हा व्यवसादी सक्तू पूर्ण होतो. अतिस्थौल्यासारखे इतर व्याधी हे आपण बघितलं. मग त्याच्याबरोबर अजून कोणकोणते येतात, तर हृद्रोग कामलाश्वित्र श्वास कास गलग्रहान. हृद्रोग, हृदरोगाला तो बरा करतोय आणि म्हणून व्यवसादी सक्तू महत्वाचा. कामलेवरती काम करतोय, श्वित्रावरती काम करतोय. श्वित्र का तयार होतं, तर बऱ्याच वेळेला बघतो आपण की मेदाचा जो पांढरेपणा असतो ना तो विकृती आल्यामुळं, त्यामुळं अतिस्थूल जे लोक असतात ना त्यांच्यामध्ये श्वित्राचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये दिसतं. त्याच्यानंतर श्वास कास आणि गलग्रह, दम लागणं. आता जेव्हा आपण मेदोरोगाची किंवा मेदोवृद्धीची लक्षण बघत होतो तर त्यामध्ये सुद्धा अतिस्थौल्यापची मेह, त्याच्यामध्ये श्वास हे लक्षण येतं. अतिस्थौल्यापची मेह मेदोदर्भ गंधरान मेह गंडार बुदाधिकान असं आलेलं आहे. सो तिथे सुद्धा श्वास आहे अति मला आता एकदम क्लिक नाही होते, स्फिक्स्तनोदर लंबनम असं आलेलं ना, तर त्या ठिकाणी श्वास हे लक्षण पण येतं. म्हणजे मेद वाढल्यानंतर काय होतं, तर स्फिक्स्तन उदर लंबनम आणि आयासेन श्वास हे लक्षण दिसतं. सो अतिस्थौल्याशी संबंधित श्वास हे लक्षण सुद्धा यांनी बरं होतं. कास खोकला बरा होतो आणि गलग्रह म्हणजे गळा पुन्हा पुन्हा धरणं हा भाग आहे तो सुद्धा बरा होतो. शिवाय हा व्यवसादी सक्तू कसा आहे, तर बुद्धी मेधा स्मृतिकरम, बुद्धी वाढवणार आहे, मेधा वाढवणार आहे आणि स्मृती वाढवणार आहे. आता आधी सुद्धा एकदा ह्या पद्धतीचा होमवर्क दिलेला होता पण त्यांना मागच्या वेळी ज्यांना ज्यांना चान्स मिळाला नाही हा होमवर्क करायचा तर त्यांनी नक्की हा करावा. त्याच्यामध्ये बुद्धी वाढवणारे म्हणजे बुद्धी, मेधा आणि स्मृती ह्याचे तिघांचे वेगवेगळे अर्थ काय आहेत ते शोधून काढायचे. ओके. आणि काय करतो हा व्यवसादी सक्तू, तर संन्यस्य अग्ने हे च दीपनम, संन्यस्य अग्ने हे दोन्ही षष्ठी मध्ये म्हणजे सन्न झालेल्या अशा अग्नीचं दीपन करतात. म्हणजे जो अग्नी एकदम कमी झालेला आहे किंवा आपण मंदच्याही खाली गेलेला आहे असा जो अग्नी आहे ना त्याचं दीपन करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो आणि म्हणून हे व्यवसादी सक्तू महत्वाचा. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं ना तर अतिस्थौल्य आहे, त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीने येणारे सर्व व्याधी आहेत. मग त्याच्यामध्ये थायरॉइडचे पेशंट्स पण आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवसादी सक्तूने बरे करता येतील. पीसीओडीचे पेशंट्स व्यवसादी सक्तूने बरे करता येतील. त्याच्यानंतर अजून जास्त वजन वाढतं असे जे व्याधी आहेत त्याच्यामध्ये प्रमेह आहे की जो ह्याच्यामध्ये आपल्याला बरा करता येईल.
त्याच्यानंतर महोदर ज्याला म्हटलेलं आहे, की उदराच्या ठिकाणी मेद खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठून फक्त पोटाचा भाग वाढतो. असे जे पेशंट्स असतात ते सुद्धा या ठिकाणी बरे होतील. त्याच्यानंतर स्रोतसांमध्ये लिप्तता आल्यामुळं, मेदामुळं काय होणार आहे, तर हृदरोग होणार आहे, तो बरा होईल. त्याच्यानंतर कामला हे सुद्धा महत्वाचं सांगितलेलं आहे, की त्याच्यामध्ये सुद्धा हे होणार आहे, उपयोग त्याचा होणार आहे. त्याच्यानंतर श्वित्रामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतोय. श्वास, कास आणि गलग्रह म्हणजे खूप मोठा असा ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणून आहे. ह्या पद्धतीचा हा व्यवसादी सत्तू आहे. तो आपल्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा हा व्यवसादी सत्तू जर का आपण वापरला तर त्याचा परिणाम जो आहे तर तो खूपच आपल्याला चांगला बघायला मिळतो. त्यानंतर अतिकार्षम भ्रमक्कास तृष्णाधिक्यम रोचकः स्नेहाग्नि निद्रा दृक्श्रोत्र शुक्रौजक्षुत्स्वरक्षयः बस्तिरुन्मूर्ध जंघोरु त्रिक पार्श्व रुजाज्वरः निलग्लानि छर्दी पर्वास्थि भेदनम वर्चो मूत्र ग्रहाद्याश्च जायन्ते अतिलंघनात. आता हे आपण लंघन करतोय पेशंटचं, व्यवसादी सत्तूने करतोय किंवा मग अशी विडंगम नागरम क्षारम बघितलं त्या योगाने करतोय. तर हे कुठल्याही योगाने ज्या वेळेला आपण हे लंघन करतोय तर त्याच्यामध्ये अति जास्त लंघन सुद्धा होऊ नये. तर त्याच्यासाठी तर त्यांनी लक्षणं सांगून ठेवली की काय करायला पाहिजे किंवा कुठेपर्यंत त्याला पाहिजे. तर आणि अतिकार्षामुळे काय काय होतंय आता ते सांगतात. अतिकार्षम भ्रमक कास तृष्णा कास तृष्णाधिक्यम रोचकः स्नेहाग्नी अतिलंघन केल्यानंतर म्हणजे आता खूप जास्त प्रमाणात हे व्यवसादी सत्तू दिले, आहारामध्ये कंट्रोल ठेवला आणि ह्या प्रमाणे पण लंघन त्या पेशंटला दिला. पण खूप लंघन झालं, लंघनाचं प्रमाण जास्ती झालं तर लंघनाच्या ह्या जास्त प्रमाणामुळे काय होऊ शकतं, तर अतिकार्षामुळे काय होतं तर भ्रम, चक्कर यायला लागते, कास, खोकला येतो. आता मेदोरोगामध्ये पण कास हे लक्षण इथे सुद्धा आहे. पण ह्या दोघांमधला फरक असा आहे की मेदोवृद्धीमध्ये जो कास येतो ना त्याच्यामध्ये वाताचं प्रतिलोमत्व हे जास्त दिसतं आणि या ठिकाणी म्हणजे अतिकार्षामुळे जो कास दिसतो ना तर त्यामध्ये धातूंचं असारत्व ही गोष्ट जास्ती दिसते. त्याच्यानंतर तृष्णा अधिक्य, खूप जास्त तहान लागणं हे एक लक्षण यायला लागतं अतिकार्षामुळे. आणि अरोचक म्हणजे कुठलीच चव न लागणं, ज्याला आपण आत्ताच्या किंवा मॉडर्नच्या डायग्नोसिस नुसार एनोरेक्सिया नर्वोसा म्हणतो ना तशी कंडिशन ह्या अतिकार्षाची पण आपण इथे वर्णन केलेली आहे. तुम्हाला एक होमवर्क इथे पुन्हा आहे की एनोरेक्सिया नर्वोसा जो आहे तो बघायचा. मग त्याच्यामध्ये एक कुठलं तरी डोक्यात हे असतं की 0 फिगर किंवा एकदम बारीक व्हावं आणि त्याच्यासाठी खूप जास्त डाएट करणं. मग त्या डाएटचा परिणाम म्हणून वजन कमी होतं, फॅट एकदम कमी होऊन जातं. पण फॅट कमी झाल्यामुळं फॅट सोल्युबल हार्मोन वरती पण परिणाम येतो आणि मग हार्मोनल ऍक्सेस बिघडतो. हार्मोनल ऍक्सेस बिघडल्यामुळे त्याच्या पुढे काय होतं की एंडोक्रायनॉलॉजी आणि सायकोलॉजी हे दोन्ही एकमेकांशी हँड इन हँड जातात. मग सायकोलॉजी डिस्टर्ब होते आणि मग नर्वसनेस येणं, एकटं राहावंसं वाटणं, कोणामध्ये मिसळणं नको असं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हायला लागतात. त्याला एनोरेक्सिया नर्वोसा म्हणतात. तर ही कंडिशन काय आहे हे गुगल करून तुम्ही लिहून काढायचं आहे. ओके. सो अति अतिकार्षम भ्रमश्वास अतिकार्षम भ्रमकास तृष्णा आदित्यम ओ रोचकः स्नेहाग्नि निद्रा दृक् श्रोत्र शुक्रौज क्षुत्स्वरक्षयः. आता हा संपूर्ण एकच पूर्ण शब्द आहे. क्षय हा हे त्या संपूर्ण शब्दाचं काय म्हणतो आपण खेचणारा किंवा लीडर आहे. कशा कशाचा क्षय होतो तर स्नेहाचा क्षय, स्नेहक्षय हा, अग्निक्षय हा, अग्नी सुद्धा या ठिकाणी खूप जास्त लंघन दिलं ना तर त्याला इंधन न मिळाल्यामुळे तो अग्नी आहे तो पुन्हा सन्न व्हायला लागतो, बारीक व्हायला लागतो. त्याच्यानंतर निद्राक्षय हा, भुकेल्या पोटी झोप लागत नाही. तसंच ज्या वेळेला खूपच लंघन दिलं जातं ना तर त्यावेळेला वात विकृती होते आणि त्याच्यामुळे झोप लागत नाही वृक्षतेमुळं. तो स्नेहसाद, अग्निसाद, निद्राक्षय हा, निद्रेचा क्षय होतो. त्याच्यानंतर दृक्क्षय हा, दृष्टीचा क्षय होतो म्हणजे बघण्याची जी कपॅसिटी आहे ती कमी व्हायला लागते. असं का होतं तर अग्नी जो आहे ना तर तो आणि डोळे ह्याचा एकमेकांशी काय संबंध आहे तर पंचमहाभूताच्या बाबतीमध्ये बघितलं तर डोळे जे आहेत ते अग्नीचे सांगितले आणि शरीरातला अग्नी जर सन्न व्हायला लागला, अग्नी जर मंद व्हायला लागला तर त्याचा परिणाम डोळ्यांवरती येत असतो. म्हणून दृक. त्याच्यानंतर श्रोत्रक्षय असं म्हटलेलं आहे कारण का इथे शुष्कता खूप आली आहे, वृक्षता खूप आली आहे आणि म्हणून सगळीच इंद्रिय जी आहेत ना तर त्याचं कार्य जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसायला लागतं.
नंतर शुक्रक्षय, हा शुक्र सुद्धा कसा आहे की सोमात्मक आहे. मग इथे काय होत आहे, अग्नी सुद्धा चांगला नाही आहे, परंतु म्हणजे उष्णता वाढली आहे असा अर्थ नाहीये. पण पचनाची किंवा परिणमनाची ताकद शरीरामध्ये कमी झाली आहे, रुक्षता वाढली आहे, शुष्कता वाढली आहे आणि म्हणून शुक्राचा क्षय होतो. आणि शुक्राचा क्षय झाल्यामुळे ओजाचा सुद्धा क्षय होतो. आणि म्हणून स्नेहाग्नी, निद्रा, दृक्, श्रोत्र, शुक्र उच्च, क्षुध स्वर क्षय, क्षुध क्षय आणि स्वर क्षय, हे दोन शेवटचे. क्षुध क्षय म्हणजे काय, क्षुधेचा क्षय होतो, भूकच थांबून जाते, लागतच नाही अजिबात. आणि स्वर, जो आपला आवाज आहे किंवा आवाजाची जी पट्टी आहे ती सुद्धा क्षयाला जाते लहान आवाजामध्ये. आपण म्हणतो ना स्वर एकदम क्षीण झालाय, त्याचा एकदम खूप मोठ्या आजारामधनं बाहेर आलाय वगैरे असं, म्हणजे स्वरावरती सुद्धा त्याचा परिणाम येतो. स्वर जो आहे ना, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते मी की सारतेची लक्षणं सांगितलीत वेगवेगळी. म्हणजे रससार, रक्तसार, मांससार, त्यातली स्वराच्या संदर्भातली लक्षणं आहेत ना ती लिहून काढायची. म्हणजे मेदाचा स्वर कसा असतो, मांससाराचा स्वर कसा असतो, त्याच्यानंतर रससाराचा स्वर कसा असतो, ही काही काही ठिकाणी आलेली आहेत, तर ती लक्षणं सगळी शोधून काढायची. आणि मग तुमच्या लक्षात येईल की एखादा जो गाणारा माणूस असतो तर त्याचा आवाज कसा असतो आणि त्याचा गोडवा का असतो आवाजामध्ये, तर ते धातूचं सारत्व त्याच्यामध्ये असतं आणि म्हणून आवाजावरती सुद्धा परिणाम आलेला दिसतो. सो अतिकर्षामुळे काय काय होतं, तर स्नेह, अग्नी, निद्रा, दृक्, श्रोत्र, शुक्र, ओज, क्षुधा आणि स्वर ह्या सगळ्यांचा क्षय होतो. त्याच्यानंतर बस्ती, हृन्, मूर्ध, जंघोरू, त्रिक, पार्श्व, रुजा, ज्वर, बस्ती, हृन्, मूर्ध, जंघ, उरू, त्रिक, पार्श्व यांच्या ठिकाणी रुजा येते. रुजा म्हणजे पेन येतं, दुखायला लागतात. कुठे कुठे दुखतात, तर बस्तीच्या ठिकाणी दुखतंय. आता बस्तीचं जर का आपण मुख्य कार्य बघितलं ना, तर क्लेदाचं वहन करणं हे बस्तीचं कार्य आहे. मग इथे शुष्कताच एवढी आलेली आहे ना की बस्तीवरती वहन करण्यासाठी म्हणून सुद्धा द्रवत्व कमी पडतंय आणि म्हणून विशेषत्वाने इथे आपल्याला दिसतं की बस्तीच्या ठिकाणी पेन आहे. त्याच्यानंतर हृदयाच्या ठिकाणी रुजा आहे. मूर्धेच्या ठिकाणी डोकं दुखतं अशा लोकांचं असतं, तर एकदम बारीक झालेले जे लोक असतात त्यांचा. त्याच्यानंतर जंघा म्हणजे ज्याला आपण फीमर म्हणू किंवा थाई रिजन म्हणू, त्याच्या ठिकाणी पेन आहे, कारण हे सर्वात मोठं हाड आहे. शरीराचं धारण आहे ना तेच या ठिकाणी कमी पडायला लागतं आणि म्हणून धारण कमी पडल्यामुळे जंघ, रुजा. त्याच्यानंतर उरू, उरू म्हणजे थाई रिजन, सक्तीच्या ठिकाणी रुजा असते. त्याच्यानंतर त्रिक रुजा, पार्श्व रुजा. त्रिक म्हणजे त्रिकाच्या ठिकाणी, म्हणजे त्रिकास्थी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आताच्या भाषेमध्ये सॅक्रम ज्याला म्हणू, तिथे पेन येतं. पेशंट सांगतात की अगदी कंबर गळून गेल्यासारखे वाटतंय, असं स्पेसिफिक सांगतात खूप बारीक झाल्यानंतर. मग का, तर तिथे ताकदच नाही आहे म्हणून, कारण की मेद जो आहे तर त्याचा अतिप्रमाणामध्ये क्षय झालेला आहे. त्याच्यानंतर पार्श्वरुजा असा एक शब्द आलेला. पार्श्व याचा अर्थ आपण बरगड्यांची जी जागा म्हणतो ना, तर त्याला पार्श्व असा शब्द वापरला जातो. पार्श्वशूल असं जसं क्षतक्षीण किंवा राजक्ष्म्याच्या संदर्भामध्ये येतं तसं. मग आता ही पार्श्वरुजा किंवा पार्श्वशूल जो आहे तो आपण बघतो की विशेष करून ट्युबरक्युलर पेशंट जे असतात तर त्यांच्यामध्ये हा पार्श्वशूल दिसत असतो. आणि ज्या वेळेला वजन खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं ना, त्यावेळेला दोन गोष्टींची, रादर तीन गोष्टींची शक्यता आपल्याला प्रॅक्टिसमध्ये ध्यानात घ्यावी लागते. तर ही कुठली, तर वजन खूप जास्ती प्रमाणात जेव्हा जेव्हा कमी येतं तर त्यावेळेला पहिलं म्हणजे प्रमेह किंवा डायबिटीसचा विचार आपल्याला ध्यानात घ्यायला लागतो. म्हणजे टेस्ट कुठल्या लिहून द्यायच्या कुठल्या पेशंटला त्या दृष्टीने. दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉइडच्या संदर्भामध्ये आपण विचार करावा लागतो. आणि तिसरा जो महत्वाचा भाग आहे ना, तर तो म्हणजे आपण आता बघितलं तसं टीबीचा विचार करायला लागतो. तो खूप पटापट वजन कमी होत असेल तर ह्या तीन गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि म्हणून अशा पेशंट्स मध्ये ब्रूहण देणं ही गोष्ट खूप महत्वाची राहते. सो त्रिक, पार्श्व, रुजा, ज्वर आणि काय होतं त्याच्या पुढे, तर हा प्रलाप, प्रलाप, ऊर्ध्व अनिल, ग्लानी, छर्दी, परवास्थी, भेदनम. प्रलाप, मग असे पेशंट खूप बोलायला लागतात जास्त, म्हणजे वात वाढल्यानंतर माणूस कसं खूप जास्ती बोलायला लागतो तसं होतं. त्याच्यानंतर ऊर्ध्व अनिल, ऊर्ध्व अनिल म्हणजे ऊर्ध्व वात, म्हणजेच काय, तर ढेकर खूप जास्त प्रमाणामध्ये येणं ही गोष्ट पण यामध्ये व्हायला लागते. त्याच्यानंतर ग्लानी येते, कारण शरीर सगळं थकून गेलेलं आहे ना, एवढं आपण त्याला अतिकार्श होण्या इथपर्यंत आपण अपतर्पण दिलंय म्हणून. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भाग इथे होतो, प्रलाप, ऊर्ध्व अनिल, ग्लानी, छर्दी, पर्व, अस्थि, भेदनम. छर्दी, उलट्या व्हायला लागतात, जसं मगाशी एनोरेक्सिया नर्वोसाचं म्हटलेलं होतं
की त्याच्यामध्ये उत्साह नसतो, अरोचक असतं, टेस्ट लागत नाही, त्याच्याचबरोबर उलटी होणं सुद्धा अति कार्शामुळे सुद्धा होत असतात. सो पर्व आणि अस्थिभेदनम. पर्व म्हणजे पर्वसंधी म्हणजे बोटाचे जे छोटे-छोटे सांधे आहेत ते, त्याचं भेदन, त्याचं पेन होणं आणि अस्थीच्या ठिकाणी पेन होणं हे सुद्धा अतिशय जास्त प्रमाणामध्ये कार्श आलं किंवा लंघन खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलं गेलं, अतिलंघन दिलं गेलं तर काय होईल? तर ह्या गोष्टी होतात. आणखीन पुढे काय होतं? तर वोर्चोमूत्र ग्रहाद्याश्च जायन्ते अतीव लंघनात. वर्चो मूत्र ग्रह आदिश्च. वर्चो ग्रह म्हणजे पुरुष जे आहे तर त्याचा ग्रह होतो, मूत्राचा ग्रह होतो. असं का होतं? तर अतिलंघनात या सगळ्या गोष्टी होतात. आणि म्हणून कार्शमेव वरम स्थूल्यात नाही स्थूलस्य भेषजम असं पुढचा एक वेगळा श्लोक येतो. मग त्याच्यामध्ये कसं आहे की अतिलंघन म्हणजे लंघन कुठेपर्यंत करावं ह्यासाठी हे पहिल्यांदा अतिलंघनाची लक्षणं सांगितली घेतली. पण तरी सुद्धा ज्या वेळेला आपण कार्श आणि स्थौल्य ह्याचा विचार करू त्याच्यामध्ये कार्शमेव वरम स्थौल्यात नाही स्थूलस्य भेषजम असं म्हणलेलं आहे. आणि म्हणजेच काय तर कार्श हे दोघांमध्ये जर विचार केला तर हे दोन्ही चांगलं नाहीच आहे खरं म्हणजे. मध्यम असणं किंवा योग्य आरोग्यामध्ये असणं हा भाग महत्वाचा आहे. पण तरी सुद्धा असंही जरी असलं तरी सुद्धा काय आहे कार्शमेव वरम स्थौल्यात. स्थौल्यात वरम स्थौल्यापेक्षा श्रेष्ठ आहे काय तर कार्श म्हणजे बारीक एक वेळ बरं परवडलं. पण जाड झालं ना तर खूप सारे व्याधी त्याच्या मागे येणार आहेत. आणि नाही स्थूलस्य भेषजम असं म्हटलंय. आता एवढी औषधं सांगून नंतर परत नाही स्थूलस्य भेषजम असं म्हणतात. तर असं का बरं म्हटलं असेल? तर याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे चिकित्सा सूत्र मध्ये एकदा विचारलेलं होतं ना, की तुम्ही सूत्र म्हणता ते काय? तर हे चिकित्सा सूत्र या अर्थाने नाही स्थूलस्य भेषजम असं म्हटलं. आणि त्याच्यावरती तर एवढे सारे म्हणजे औषधी सत्तूचं वर्णन केलं, कुलत्थ चूर्ण वगैरे ते वर्णन केलं. एवढी सगळी चिकित्सा सांगितल्यानंतर परत नाही स्थूलस्य भेषजम का म्हणतात? तर स्थौल्यामुळे होणारे जे व्याधी आहेत ना त्याची लिस्ट खूप मोठी आहे. आपण बघितलेलं होतं की हृदरोग, कामला, श्वित्र, गुल्म, संन्यास, अग्निसाद बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे होतात. आणि म्हणून स्थौल्यापेक्षा एक वेळ कार्श परवडलं. आणि कार्शाची चिकित्सा देखील करता येते कारण ती एकांतिक गृहण चिकित्सा आहे. परंतु स्थौल्याची चिकित्सा करत असताना 3 गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. हेही आपण बघितलेलं का? तर मेदाचं लेखन करणं, त्याच्यानंतर वाताचं शमन करणं आणि कफाचा नाश करणं. आणि वाताचं शमन आणि कफाचा नाश या 2 गोष्टी आहेत ना, त्या बॅलन्स करणं खूप अवघड आहे. कारण की कफ वाढला तर वाताचं शमन होतं किंवा वात वाढला तर कफाचं शमन होतं. हे आपण बघत असतो. आणि इथे आपल्याला दोघांचंही शमन एकाच वेळेला करायचं आहे आणि म्हणून नाही स्थूलस्य भेषजम असं म्हटलेलं आहे. सो कार्शमेव वरम स्थौल्यात नाही स्थूलस्य भेषजम. यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये गृहणम लंघनम वालम अतिमेदोग्निवातजेत मधुर स्निग्ध सौहित्यैर यत् सौख्येन च नाश्यते. आता हे झाल्यानंतर गृहणम लंघनम वा लम अतिमेदोग्नी वातजित. गृहण आणि लंघन याच्यामध्ये करत असताना गृहणाने काय होतं गृहणम लंघनम वा अलम अतिमेदोग्नी वातजित. आता इथे करत असताना लंघन देत असताना गृहणामुळे काय होतंय आणि लंघनामुळे काय होत आहे तर गृहणाला अग्नी आणि वायू गृहण दिल्यानंतर अग्नी आणि वायू या दोघांचं शमन एकाच वेळेला होत आहे बरोबर. म्हणजे अग्नीलाही एक खाद्य मिळतंय अग्नीचं शमन होतंय आणि वायूला सुद्धा शमन होतो गृहण झाल्यानंतर. हे का त्याचं कारण त्यांनी खाली दिलंय की कार्शमेव वरम सोल्यार असं का तर गृहणम लंघनम वा अलम ते काय करतं अतिमेद अग्नी वातजेत. पण मेद जेव्हा वाढलेला असतो ना तर त्यावेळेला लंघनाने काय होणार आहे ज्या वेळेला आपण लंघन देणार आहे मेदासाठी तर वात वाढणार आहे आणि वात वाढल्यानंतर आपण बघितलं की पुन्हा ते स्थूल्य वाढतंय कारण की त्याला कॉम्पन्सेट करायला पुन्हा मेद वाढतो. आणि म्हणून तिथे निदान आपण गृहण सुद्धा देऊ शकत नाही आणि लंघन सुद्धा देऊ शकतात. इथे कसं आहे गृहणम लंघनम वा अलम पुरेसं नाहीये. गृहण सुद्धा नाही आणि लंघन सुद्धा नाही का तर ते अतिमेदाला अति अग्नीला आणि वाताचं शमन करणारं असं नाहीये. आणि म्हणून तिन्ही गोष्टी एकाच वेळेला साधतील असं चिकित्सा उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून स्थौल्याची चिकित्सा ही अवघड आहे. त्या मानाने कार्शाची चिकित्सा जी आहे ती आपल्याला देता येते किंवा आपल्याला करता येऊ शकत असते. आणि म्हणूनच नाही स्थूलस्य भेषजम म्हणजे स्थौल्याला औषधच नाही असं म्हणलंय. आता कसं आहे ना की स्थौल्याचा आपण जेव्हा विचार करतो एक प्रॅक्टिकली बघूयात. आता आपण वापरत असतो मेदोहर गुळ दिले
मेदोपाचक दिलाय किंवा आताचं विषारी सत्तू दिलंय, हे सगळं झाल्यानंतर वजन चांगलं कमी आलेलं दिसतं, नाही असं नाहीये. परंतु कायमच त्याला म्हणजे जसं अलर्ट राहणं म्हणतो ना, ह्या लोकांना कंटिन्युअस अलर्टच राहावं लागतं आणि जर ते अलर्ट नाही राहिले, खाण्यापिण्याची पथ्य थोडीशी बदलली, व्यायाम नाही केला किंवा औषधं नाही घेतली, रेग्युलर पंचकर्म नाही केले, तर पुन्हा वजन आहे ना ते फार झपकन वाढतं आणि पुन्हा तिथेच येऊन बसतं. बऱ्याच पेशंटचा हा अनुभव असतो की 70 होतं वजन काय समजा किंवा 80 होतं. औषधं वगैरे घेतली आणि चांगलं 8-10 किलो कमी झालं होतं. पण थोडंसं नॉर्मल रुटीनला आलं ना की पुन्हा वजन वाढायला सुरुवात होते. हे पेशंट सांगत असतात आणि म्हणून हे याप्य या कॅटेगरीमध्ये येतं. जसं प्रमेह हा याप्य आहे ना, तसं स्थौल्य हे सुद्धा याप्य आहे आणि म्हणून नहि स्थूलस्य भेषजम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या चिकित्सा द्यायचीच नाही असं नाही हा, म्हणजे चिकित्सा द्यायची, पण पेशंटला हे आपण तिथे सांगावं लागतं की 50% माझ्या हातात आहे आणि 50% तुमच्या हातात आहे, की तुमचं रुटीन तुम्ही कसं ठेवताय, तुमची दिनचर्या तुम्ही कसं ठेवताय, लवकर उठताय की नाही, त्याच्याच बरोबरीने उठून व्यायाम करताय की नाही, दुपारी झोपत नाहीये, रात्री जागत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कारशाच्या किंवा स्थौल्याच्या चिकित्सेसाठी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून स्थौल्याची चिकित्सा करत असताना आहार आणि व्यायाम हे दोन आहेत ना, ते पेशंटच्या पक्षामध्ये असतात आणि औषध आणि पंचकर्म हे आपण करू शकत असतो. सो 4 पैकी 2 गोष्टी त्यांच्याकडे, 2 गोष्टी आपल्याकडे. आणि तसं असल्यामुळं महत्वाचा भाग असा येतो की हे स्थौल्य जे आहे ते सुद्धा याप्य राहतं. आणि म्हणून गृहणम लंघनम वालम अतिमेदोग्ने वातजित. आता इथे वालम आहे ना, तिथे पाठभेद न अलम असा सुद्धा आहे. गृहणम लंघनम नालम न अलम असं आहे पाठवत. तर हे पुरेसे नाहीये गृहण आणि लंघन ह्या दोन चिकित्सा, प्रामुख्याने ज्या दोन चिकित्सा आपण म्हणतो त्या. आणि म्हणूनच स्थौल्य जे आहे त्याची चिकित्सा जी आहे ती आपल्याला खूप चांगली देता येत नाही आणि म्हणूनच नाही स्थूलस्य भेषजम असं म्हणतात. चिकित्सा देता येत नाहीत म्हणण्यापेक्षा आता जसं म्हणलं की 4 चाकांपैकी 2 चाकांचा भार जो आहे तो पेशंटने उचलायचा आहे आणि म्हणून नाही स्थूलस्य भेषजम. यानंतरचं जे आहे त्यामध्ये बृहणम लंघनम आलम अतिमेदोग्नि वातजित मधुर स्निग्ध सौहित्य सौख्येन च नश्यते प्रशिमास्थविमात्यंत विपरीत निषेवणैः. आता मधुर स्निग्ध सौहित्यैः यत् सौख्येन च नश्यते प्रशिमा स्थविमा अत्यंत विपरीत निषेवणैः. अतिस्थौल्य आता अत्यंत विपरीत म्हणजे त्याच्यापेक्षा एकदम विपरीत निषेवणैः असं सेवन केल्यानंतर काय होतं, तर क्रशिमा म्हणजे कार्श बरं का, क्रशिम म्हणजे कार्श या अर्थानं. आता हे क्रशिम जे आहे त्याचा नाश किंवा त्याचं शमन आपल्याला कसं करायचंय, तर मधुर स्निग्ध सौहित्यैः यत् सौख्येन च नश्यति क्रशिमा. याचा अर्थ सौख्येन क्रशिमा नश्यति. सरळ वाक्य जर आपण केला, अन्वय जर केला त्याचा, तर मधुर स्निग्ध सौहित्यैः यत् सौख्येन क्रशिमा नश्यति. म्हणजे कार्श किंवा कृशता जी आहे तर ती कशाने नाश पावते, तर मधुर द्रव्याच्या औषधांनी किंवा मधुर आहाराच्या सेवनाने, स्निग्ध आहाराच्या सेवनाने किंवा स्निग्ध औषधांनी. त्याच्यानंतर सौहित्य, सौहित्य म्हणजे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे घेणं किंवा पोटभर खाणं, याने सुद्धा कृशता जी आहे तर ती नाश पावते. आणि काय यथेच पोटभर सौहित्य म्हणजे पोटभर किंवा आपल्याला वाटेल तेवढं किंवा वाटेल तेवढं म्हणण्यापेक्षा तुडुंब किंवा तृप्त होईपर्यंत, एकदम एक्झॅक्ट शब्द जर म्हणायचा तर सौहित्य म्हणजे तृप्त होणे या अर्थाने. म्हणजे जेवण झाल्यानंतर हा अगदी पोट मस्त भरलं बाबा, ही जे तृप्ती आहे, हे जे सौहित्य आहे ना, त्या पद्धतीने जर जेवण घेतलं तर क्रशिमा नश्यती. तर कार्श जे आहे ना तर त्याचा उत्तम पद्धतीनं नाश करता येतो किंवा क्रशिमा शमन पावतं किंवा कार्श नष्ट होतं. परंतु काय होतं, स्थविमा अत्यंत विपरीत निषेवणैः. अत्यंत विपरीत निषेवण. अत्यंत विपरीत असं निषेवण केलं तर स्थविमा, स्थविमा म्हणजे स्थौल्य याचा नाश होतो. अत्यंत विपरीत म्हणजे काय, तर खूप काटेकोरपणे पाळणं अशा अर्थाने ते आलेलं आहे. आता विपरीत म्हणजे काय, तर आपण बघतो की उलट चिकित्सा आपण करतोय. आता कार्श आहे तिथे कृशता आहे आणि कृशता आहे म्हणून मधुर वापरलं, स्निग्ध वापरलं. पण स्थौल्य आहे मग त्याच्यामध्ये काय वापरायला पाहिजे, मधुराच्या उलट वापरायला पाहिजे, स्निग्धच्या उलट वापरायला पाहिजे, गुरुच्या उलट वापरायला पाहिजे. म्हणजे अत्यंत विपरीत या पद्धतीनं कडक काटेकोर असं जर का आहार आणि विहार आणि औषधं जर ठेवली तर स्थविमा नश्यती. स्थवी म्हणजे स्थौल्याचा नाश होतो.
क्रशिमास्थ विमांत्यंत विपरीत निषेवणैः. आता मग काय करा, योजयेत बृहणं तत्र सर्वं पानांना भेषजम. आता कार्शाची चिकित्सा सांगतात. म्हणजे आता आपण इथपर्यंत बघितलं की कार्श काय काय आहे, कशा कशामध्ये करायचं. तर कार्शाची चिकित्सा सांगत असताना आता काय काय करा हे पुढे सांगतात. मग ह्या कार्शाच्या चिकित्सेमध्ये काय करावं, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या. तर त्याच्यामध्ये योजयेत बृहणम तत्र, बृहण द्यावं. आणि कसं, सर्व अन्न पान भेषजम, म्हणजे अन्न पान आणि भेषज या सगळ्यांमध्ये बृहण वापरायचा. म्हणजे आहार घ्यायचा तो सुद्धा बृहण आहार घ्यायचा, पानं म्हणजे जे प्यायचंय ते सुद्धा बृहण घ्यायचंय. बृहण पिणं म्हणजे काय, तर आपण बघितलेलं होतं की काही शुंठी सिद्ध जल असं जर का घेतलं गेलं तर ते स्थौल्य बारीक म्हणजे स्थौल्याला बारीक करण्यासाठी उपयोगी पडेल. परंतु तेच आपल्याला जर का इतर म्हणजे यष्टी मधु सिद्ध जल किंवा गुडूची सिद्ध जल ह्या जर गोष्टी घेतल्या ना, तर त्या बृहण करण्यासाठी, किंवा शतावरीचं पाणी किंवा शतावरी सिद्ध दूध हे जर घेतलं गेलं पिण्याच्या गोष्टी, तर त्या बृहण करणाऱ्यामध्ये आपल्याला उपयोग होतो, किंवा कार्शाचा नाश करण्यासाठी उपयोग होतो. त्याच्यामध्ये पान, अन्न आणि भेषज औषधांमध्ये सुद्धा बृहण या गोष्टी वापराव्यात कार्श नष्ट करण्यासाठी. आणि कार्श घालवण्यासाठी काय काय करायला पाहिजे, म्हणजे बारीकपणा जर का खूप आलेला आहे तर तो बारीकपणा नष्ट व्हावा ह्याच्यासाठी काय करायला हवं, तर त्यामध्ये अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की चिंता, जागरण वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या केल्यामुळं काय होतं, तर स्थौल्याचा नाश होतोय. मग बरोबर त्याच्या विरुद्ध गोष्टी करायला सांगतात. म्हणजे कुठल्या, तर अचिंतया हर्षणेन ध्रुवं संतर्पणेन च स्वप्न प्रसंगाच कृशो वराह इव पुरुषते. मग काय काय करायला हवं, तर इकडे म्हणजे स्थौल्याच्या चिकित्सेमध्ये काय, तर चिंता. मग इकडे काय येणार कार्शाच्या चिकित्सेमध्ये अचिंता, म्हणजे तिथे विचार करू नका. आणि मग अजून काय करा, तर अचिंतया हर्षणेन, हर्षण हर्षण म्हणजे आनंद होईल अशा गोष्टी करायला पाहिजे. आणि तिथे काय सांगितलेलं, तर दुःख किंवा जागरण व्हावं ह्या पद्धतीनं वागावं. मग आता या ठिकाणी अजून आपल्याला काय करायचं आहे, तर अचिंतया हर्षणेन ध्रुवम संतर्पणेन च. ध्रुवम निश्चितपणे होतं, संतर्पण औषधांनी वजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढतं. आणि स्वप्न प्रसंगात चक्रुषो वराह इव पुष्यते. कशा कशाने वराह इव पुष्यते, वराह इव पुष्यते म्हणजे वराह म्हणजे डुक्कर बर का. आता डुकराप्रमाणे वाढतो किंवा पुष्ट होतो. आता तुम्ही जर बघितलं ना, तर शुकर वसा किंवा शुकर किंवा वराहाची जी वसा आहे ना, तर ती अतिशय गुरु, सर्वात गुरु समजली जाते. म्हणजे वसा म्हणजे काय, तर त्याचा मेदाचा जे स्नेह येतो, मांसाचा जो स्नेह येतो, तर त्याला वसा असं म्हटलं जातं. शुद्ध मांसस्य स्नेह हा वसाचा परिकीर्तिता असं म्हटलंय. तर हा वराह किंवा जो शुकर आहे, तर त्याचा मेद जो आहे ना, तर तो अतिशय गुरु आहे. तर तितका तो पुष्ट होतो. वराह इव पुष्यते काय केल्यानंतर, तर अचिंतया हर्षणेन ध्रुवम संतर्पणेन च ध्रुवम वराही व पुष्यते, म्हणजे निश्चितपणे वराहाप्रमाणे तो पुष्ट होतो. चिंता न करणं म्हणजे विचार जास्ती न करणं, किंवा आनंदी राहणं, किंवा संतर्पण औषध घेणं, किंवा स्वप्न प्रसंग म्हणजे झोपणं. नुसतं झोपलं ना तरी सुद्धा वराह इव पुष्यते. यानंतरचा जो श्लोक आहे तो वाचून थांबूयात. शंका काही असतील तर विचारू शकतात तुम्ही. YouTube वर असाल तर कमेंट्स मध्ये सुद्धा विचारू शकता, आणि Zoom वर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. नहि मांस समं किंचित अन्य देह बृहत्वकृत मांसाद मांसम मांसेन समृद्धत्वाद विशेषतः गुरुचातर्पणं स्थूले विपरीतं हितं कृषे यवगोधूम उभयो तद्योग्या हितकल्पनम. हे आपण नेक्स्ट टाइम बघूयात. ओके, सो शंका काही असेल तर तिकडे जाऊया. हिंदी, इंग्लिश असं म्हणतात, पण आपण वाग्भट अगदी सुरुवातीपासूनच मराठीमध्ये घेतोय. ऑलमोस्ट आपली, मला तरी असं वाटतं एक आतापर्यंत 50 एक लेक्चर झालेले असतील. तो नवीन जॉईन झालेले असतात कदाचित आपण, पण ठीक आहे, बघूयात. आपण मध्ये मध्ये हिंदी सांगण्याचा प्रयत्न करूया. अच्छा, सत्तू म्हणजे काय असं विचारलेलं. सत्तू म्हणजे सातू.
सातू ज्याला म्हणलं तर बार्ली म्हणून जे धान्य मिळतं ना आजकाल बाजारामध्ये ते. त्याच्यानंतर वेट कमी होणं हे डायबेटिस कसं मॅम? आपण जनरली डायबेटिक पेशंट ओबीज असलेले बघतो. नाही, 2 पद्धतीचे पेशंट्स असतात डायबिटीजचे. तुम्ही जर का प्रमेह काढून वाचला, तर त्याच्यामध्ये एकच संतर्पण असतं, द्वितीय यश्चापतर्पणः असं जसं म्हटलं ना, तसं प्रमेह जो आहे ना, तो सुद्धा 2 पद्धतीने दिसतो नेहमीच. आणि ज्यावेळेला वजन खूप कमी होत असतं ना, तर त्यावेळेला सुद्धा जर आपण टेस्ट केली, तर त्या ठिकाणी दिसतं, की आपल्याला प्रमेह किंवा डायबिटीज शुगर लेव्हल हाय आहेत असं पेशंटला बघतो. अपतर्पणामुळे होतं. हे का होतं? तर फक्त मेदानी स्रोतस्स आवृत होतात आणि स्रोतस्स आवृत झाल्यामुळं कुठलेही पुढचे धातू जे आहेत ते पुष्ट होत नाहीत. आणि स्रोतस्स लिप्त झाल्यामुळे मेदही पुष्ट होत नाही. नुसता शरीरामध्ये स्रोतस्सांच्या आतमध्ये साठून राहणं अशी गोष्ट घडते आणि म्हणून प्रमेहामध्ये बारीक होणं हा सुरुवातीला लक्षण म्हणून दिसतं. कार्ष्णीयचा अर्थ कार्ष्ण्य म्हणजे काळेपणा, कृष्णता या अर्थाने कार्ष्ण्य आलंय. ओके, कुठे आलंय का? अति कार्शम इथे आलाय तो शब्द कार्श्य असायला. कार्श्य म्हणजे हा, कार्श्य आणि अर्श असा विचार कसा करावे. ओके, आता अर्श तर वेगळंच आहे पूर्ण संप्राप्ती त्याची. कार्श्य जे म्हणजे ते कार्श्य म्हणजे ज्याला आपण बारीक असणं, कृशता असं म्हणतो ते म्हणजे कार्श्य. आणि कार्ष्ण्य म्हणजे काळेपणा. कार्श्य आणि कार्ष्ण्य हे 2 शब्द जे आहेत ना, ते वातवृद्धीच्या लक्षणांमध्ये आलेले आहेत. कार्श्य, कार्ष्ण्य, उष्ण, कामत्वम, कंपानाह, शत्रुग्रह असे. तर कार्श्य आणि कार्ष्णीय या दोघांमध्ये फरक आहे. ओके, आणि अर्श हा तर पूर्ण वेगळाच आहे. म्हणजे कास आणि अर्श असं करून कार्ष्ण्य वगैरे असं काही नाहीये. अर्श ही संप्राप्ती जी आहे ती टिपिकली ज्याला आपण मांसांग पुराण अपानादो म्हणतो त्या पद्धतीची संप्राप्ती आहे आणि म्हणूनच अर्श हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. पण एक असं दिसतं की मेदोरोग आणि अर्श गो हँड इन हँड. बऱ्याच वेळेला मेदोरोग किंवा मेदस्वी असणाऱ्या लोकांमध्ये अर्श सापडतो हे मात्र निश्चित. सिसिअर मेल पेशंट ऊर्ध्ववात, मोशन नॉट डेली, कोष्ठ क्रूर आणि सर्वांग शूल असतो. साहजिक आहे ना की मोशन्स रेग्युलर होत नाहीयेत, तर मग त्याच्यामुळे वाताची गती विकृती होते आणि अपान जे आहे तर जो अधोगामी असायला पाहिजे तर तो ऊर्ध्वगामी होतो आणि म्हणून ऊर्ध्ववात हे लक्षण दिसतं. वाताची गती बिघडल्यामुळं मोशन्सलाही रेग्युलर होत नाही आणि कडक मोशनला होणं ही गोष्ट दिसते. अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर अंग तर दुखणारच कारण वाताची गती बदलली म्हणून. अशा वेळेला ना बऱ्याच वेळेला आपण असा विचार करतो की काहीतरी लॅक्झेटिव्ह द्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी सुखसारक चूर्ण किंवा गुलाब कळीचं चूर्ण किंवा गंधर्व हरितकी किंवा अर्गवत्तकीला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. परंतु वाताची गती जोपर्यंत आपण ठीक करत नाही ना तोपर्यंत ह्या पेशंट्स मध्ये बरं वाटत नाही आणि म्हणूनच आईदर बस्ती देणं शक्य असेल तर मग त्याला आपण जसे सस्नेह निरूह किंवा एकांतिक अनुवासन बस्ती असे देणं की साधारण 120 ml वगैरे तिळ तेलाचा किंवा सिद्ध दशमूळ तेलाचा वगैरे बस्ती देणं असं जर केलं गेलं ना तर ते जे कठीण मल आहे तर ते बाहेर पडायलाही मदत होते आणि वाताची गती प्राकृत व्हायला मदत होते आणि मग विशेष करून ही लक्षणं दिसत नाहीत असं दिसतात. आणि मग जर का तिथे बस्ती शक्य नसेल तर निदान रोजच्या रोज चिंचा लवण तेलाचा पिचू तिथे ठेवायला द्यायला पाहिजे. चिंचा लवण तेलाचा बस्तीचाही चांगला उपयोग दिसतो. चिंचा आणि लवण असं असल्यामुळं अम्लोग्नी दीप्तिकृत स्निग्ध हृदय पाचन रोचना उष्णवीर्य हिमस्पर्श प्रीणन क्लेदनो लघु असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर मूढ वातानुलोमनम असं आहे. सो त्याचा उपयोग जो आहे तो वाताची गती प्राकृत करण्यासाठी प्रामुख्याने होतो. म्हणून त्याच्या मुळाचा क्वाथ आणि चिंचा लवण तेल असा जर बस्ती दिला तर अशा पेशंट मध्ये रिझल्ट लवकर दिसतात. अतिलंघन से ऊर्ध्ववात ही क्यों होगा? उद्गार के साथ और काही लक्षण होंगे क्या? हा, ऊर्ध्ववात म्हणजे उगाचच ढेकर येणं. मग त्याच्यामध्ये काही अजीर्ण असणं किंवा सामता असणं हे भाग कुठले नसतात. नॉर्मली आपण जर बघितलं तर उद्गार हे लक्षण जे आहे ना तर ते पोट भरल्यानंतर येतं. म्हणजे एक ढेकर आला की जेवण थांबवावं असं म्हटलं जातं. कारण वाताचं चलन-वलन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे हे इंडिकेट करतं स्टमक. पण अतिलंघन केलं तर काय होतं? तर आमाशयामध्ये किंवा स्टमकमध्ये
जेवढं पाहिजे तेवढं अन्न येतच नाहीये आणि मग त्या ठिकाणी काय व्हायला लागतं, जी वाताची गती आहे ती विकृत व्हायला लागते आणि म्हणून त्याच्यामध्ये मिक्सरचं काम करणारं जे आपलं स्टमक आहे, तर त्यामध्ये जे पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट्स आहेत, तर ते टुवर्ड्स एनस अशा पद्धतीचे असतात. फ्रॉम ओरल कॅव्हिटी टू एनस अशा पद्धतीचे ते मूव्हमेंट्स असतात. पण ते मूव्हमेंट जे आहेत ते रिव्हर्स पेरिस्टाल्सिस दिसायला लागतात आणि मग उगाचच ढेकर येणं हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये दिसतो. म्हणून अतिलंघन केल्यानंतर वाताची गती विकृत होते हे लक्षात घ्यायला पाहिजे. हा, कृश पेशंटला अर्श असेल तर कसा विचार करावा? अर्श कसं आहे ना, की संप्राप्ती जी आहे त्याच्यामध्ये अर्शाची संप्राप्ती निर्माण करणारा आहार म्हणजे खूप जास्त तिखट घेणं किंवा अवेळी जेवणं किंवा अन्नपानाचा विधी न सांभाळणं हे केल्यानंतर अर्श होतात. याचा अर्थ असा नाही की कृश पेशंटला अर्श होणारच नाही. परंतु ज्याला आपण काय म्हणू की रिस्क फॅक्टर म्हणू अर्श होण्यासाठी, तर तो म्हणजे मेदोरोग किंवा मेदस्विता असेल तर त्यामध्ये अर्श जास्ती प्रमाणामध्ये पेशंट्स मध्ये सापडतात असं सांगायचं. म्हणजे अर्श कृश माणसाला अर्श होणारच नाही असं नाही, होऊ शकतो कारण की त्यांनी संप्राप्ती तशी असेल तर. कारण शेवटी अर्शाची जी संप्राप्ती आहे ना, तर ती रक्ताशी संबंधित जास्ती करून आहे, प्रेशर पेक्षा सुद्धा. आणि रक्त विकृती किंवा रक्तामध्ये पित्ताची विकृती असं झाल्यानंतर मांसांकुरान अपानादो ह्या पद्धतीने ती संप्राप्ती होते. ओबेस पेशंट्स विथ पाइल्स फिशर असेल तर उष्ण कटू दिले की त्रास होतो. मग काय करावे? एक्झॅक्टली हेच ह्या अध्यायामध्ये आपण बघतोय की खूप छान हा प्रश्न आहे की ओबेस पेशंट आहे आणि आपल्याला पेशंटला पाईल्स आहेत, फिशर आहे, पण वजन कमी करण्यासाठी आपण उष्ण तीक्ष्ण वापरलं. उष्ण तीक्ष्ण वापरलं की पाईल्स फिशरचा त्रास वाढणार आणि तो त्रास कमी व्हावा या दृष्टीने औषधं दिले तर ओबेसिटी जी आहे तर त्याला आपल्याला उत्तम न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठल्याही स्थौल्याची चिकित्सा करत असताना या गोष्टी कठीण राहतात. मग आता इथे वापरत असताना आपण काय वापरावं हे सुद्धा आपण विचार करू शकतो. मग त्याच्यामध्ये विशेष करून शिलाजीत आहे की जे रसायन आहे उष्ण तीक्ष्ण नाहीये परंतु तरी सुद्धा मेदाचं लेखन करणार आहे. मधुदक आहे की जे मेदाचं लेखन करणार आहे. त्याच्यानंतर त्रिफळा चूर्ण आहे की जे मेद विकृती दूर करणार आहे. ह्या पद्धतीची औषधं आपल्याला वापरायची. फिशर पाईल्स असताना ओबेस पेशंट्स मध्ये प्रत्येक वेळेला तीक्ष्ण उष्ण औषधच वापरावीत असं नाहीये वजन कमी करण्यासाठी. इव्हन अभ्यंग करणं ही सुद्धा खूप महत्वाची भाग आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की उद्वर्तन वापरायला पाहिजे कारण मेदसक प्रविलायनम आहे. बरोबर आहे, म्हणजे वापरायलाच पाहिजे, नाही असं नाही. पण पित्त प्रकृतीचे जर पेशंट असतील ना तर रेग्युलर उद्वर्तन त्यांना सहन होत नाही. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर स्नेहन केल्यानंतर वाताचं शमन पण होतं, वाताच्या गतीमध्ये प्राकृतता यायला लागते. मग हे स्नेहन जे आहे ना तर त्यांनी बृहण होऊ नये. आता कारण स्नेह आहे म्हणल्यावर त्याचं बृहण होणार आणि आपल्याला चिकित्सा तर करायची की वातशमन पण करायचंय आणि मेद पण कमी करायचंय. मग अशा वेळेला लेखनीय गणाने सिद्ध तेल वापरणं किंवा प्रमेह मिहीर तेल वापरणं किंवा प्रमेहातली इतर जी तेलं आलेली आहेत ती वापरणं ह्या पद्धतीनं जर केलं तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो. ओके, श्लोक पाठांतर स्पर्धेमध्ये बघायला येऊ शकतो का? प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर बघण्यापेक्षा ना पार्टिसिपेट व्हायला यावं, ते जास्त चांगलं आहे. पाठ जेवढे झाले असतील तेवढे म्हणावेत ना, का नाही म्हणायचं? बस्ती शक्य नाही तर आपण अभ्यंतर काय देऊ? बस्ती शक्य नसेल ना तर तिथे पिचू वापरावा असं सांगितलं तसं चिंचालवण केलं. Female patient 25 very thin was having history of amenorrhea from 3 years giving treatment. लघु वमन पूर्वक रक्त रसोपाचक वातक अपजज्वर फलत्रिकादी ट्रीटमेंट अद्रक तेल नस्य गुडूची शंख शतावरी अनंता मंजेष्ठा हे सगळं देऊन झालेलं आहे. ओके, पण तरी सुद्धा now having very small painful granthy and axillary region, what can be the reason for this? Given मांसोपाचक कांचनारा और क्या ऐड कर सकते हैं? ओके, एक्झिलरी मध्ये एक पेनफुल ग्लँड आहे, ग्रंथी आहे असं ते म्हणतात आणि मग तिथे काय द्यावं आणि हे सगळं दिल्यानंतर पिरियड्स आता 20-20 दिवसांनी येतात का 20 दिवस लेट येतात हे मला नाही लक्षात आलं. तर 20 दिवसांनी येत असतील ना तर तेही योग्य नाहीये कारण ते पित्तदुष्ट रजाचं लक्षण आहे. साधारणपणे 26 दिवसांनी तरी पिरियड्स यायला पाहिजेत, त्याच्या आधी नको. आणि 20 दिवस जर पुढे जात असतील म्हणजे साधारणपणे 50 दिवसांनी पिरियड येत असेल तर ती सुद्धा गोष्ट योग्य नाही.
पिरियड जर का पुढे जात असतील तर त्याचं कारण म्हणून सुद्धा ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट होणं, ब्रेस्ट हेवीनेस होणं ह्या गोष्टी होतात. मग अशा वेळेला आपल्याला औषधांमध्ये ज्याला अधोगामिता यावी यासाठी औषधं वापरावी लागतात. मग त्याच्यामध्ये दशमूळाचा काढा किंवा कार्पासमुलासव किंवा देवदार वरिष्ठ ह्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे. आणि ही जी ग्लँड आहे त्याच्यामध्ये ग्रंथी आहे जी पेनफुल आहे. असं जर असेल तर त्याच्यामध्ये ऍब्सेस नाहीये ना हे एकदा बघून घ्यायला पाहिजे. ऍब्सेस जर असेल तर त्याच्यावरती शिशुच्या घड्या ठेवायला देणार किंवा अश्वगंधादी लेप लावणं किंवा मोगऱ्याच्या कळ्यांचं बँडेज बांधणं ह्या गोष्टी आपण तिथे करू शकतो. आणि पेनफुल असेल आणि छोटी आहे ग्लँड आणि जस्ट बिफोर मेन्सेस पेन होत आहे असं असेल तर ते हॉर्मोनलला ती रिस्पॉन्ड करते. पण मग त्याचा काही खूप टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. मांसोपाचक, कांचनार, क्रव्याद्रस, त्याच्यानंतर अश्वगंधादी लेपी ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरती वापरू शकतो. ओके. स्थूल पेशंट मध्ये बऱ्याच वेळेला लो हिमोग्लोबिन दिसते. काय द्यावं? बरोबर आहे. खूप पेशंट्स मध्ये हे दिसतं बरं का. डॉक्टर रुपा यांनी विचारलं. याचं कारण काय होतं की त्या मेदाचंच पोषण होतं आणि रस, रक्त, मांस हे तिघही कुपोषित असतात आणि अस्थिमज्जा शुक्राचा तर पोषणाचा संबंधच येत नाही. अशा पेशंट्स मध्ये आपल्याला दिसतं की पेशंटचं हिमोग्लोबिन कमी आहे. मग अशा वेळेला कवटश शिलाजीत हे जे औषध आहे ना त्याचा खूप चांगला उपयोग अशा पेशंट्स मध्ये दिसतो. त्या पूर्ण जो योग आहे ना त्याच्यामध्ये शिलाजीत तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून मेदाची पण चिकित्सा होते आणि रक्त वाढण्यासाठी सुद्धा त्याचा मदत होत असतं. तसंच पुनर्नवा मंडूर किंवा नवास लोह ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये आपण वापरायला पाहिजे. ज्याप्रमाणे स्थूल्य ट्रीटमेंट अवघड आहे त्याप्रमाणे वात कफ प्रकृती किंवा कफवात प्रकृतीमध्ये होणारे बरेचसे व्याधी ट्रीटमेंट अगदी अवघड ठरतात असे म्हणता येईल का? हा, आता वात कफ ज्या आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं की वाताचे शमन करायला गेलं तर कफाची संप्राप्ती वाढते, कफाचं शमन करायला गेलं तर वाताची संप्राप्ती वाढते आणि म्हणून वात कफ ज्या ज्या संप्राप्ती आहेत त्या ट्रीटमेंट थोडेसे अवघड पडतात. आणि तुम्ही जर का बघितलं असेल ना तर वातकफाभ्याम ग्रंथी संनिभम असं म्हटलेलं आहे आणि त्याचं कारण हेच आहे की शरीरामध्ये गाठी तयार होण्याची टेंडन्सी वातकफामुळे असतं आणि म्हणूनच या गाठींचे ट्रीटमेंट आहे ना ते सुद्धा त्या मानाने खरंच अवघड जात असते. म्हणून वातकफाच्या संप्राप्त त्या मानाने कठीण जातात. पोस्ट मेनोपॉझल एज मधले स्थूल्य यात अपतर्पण द्यावे का? अपतर्पण द्यायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. पण निराहार राहून अपतर्पण देणं असं करण्यापेक्षा सिद्ध अन्न ह्या बाबतीमध्ये वापरायला पाहिजे. रस जो आहे ना तो या काळामध्ये खूप त्वरेने डिप्लीट होत असतो. रसाचा जो यापन कर्म आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये कमी होत असतं आणि म्हणून अशा वेळेला रसाचं यापन तर उत्तम होईल या पद्धतीने औषध आपल्याला द्यावी लागतात. परंतु तरी सुद्धा स्थूल्याची चिकित्सा करायची आहे आणि म्हणून रसाचं यापन होत असताना स्थूलता कमी यावी या दृष्टीने वापर करायचा. म्हणून वेगवेगळ्या रसायनांचा उपयोग या काळामध्ये चांगला करता येतो. विशेष करून विडंगाचं रसायन एक आलेलं आहे, विडंगादी लोह आलेला आहे किंवा त्रिवशनाद्य लोह आलेलं आहे. या गोष्टींचा वापर मेनोपॉझल एज मध्ये विशेष करून करायला पाहिजे. ओके. मला वाटतं क्वेश्चन झालेत सगळे. थांबूयात आपण. पुन्हा शुक्रवारी भेटूयात 5 वाजता. बहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तीर्थ माझे जुरले पायीकपणा, आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखे पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडिता, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होआवे जी,
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.